5 दोस्तांच्या 50 वर्षांच्या दोस्तीची कहाणी. लहानपणाची दोस्ती काय सांगावे. सगळी सुखदुःख, चांगले वाईट अनुभव एकत्र घेतल्यानंतर ही दोस्ती मुरत जाते आणि नंतर त्या दोस्तीच्या कहाण्या लोकांसाठीही नवलाईच्या ठरतात. शाळकरी वयात झालेली ही दोस्ती नंतरच्या काळात आणखी घट्ट होत जाते. विशेष म्हणजे बऱ्याचदा उच्च शिक्षण, नोकरी, कामधंदा या निमित्तानं त्यांच्या वाटा वेगळ्या होतात. भेटणं दुर्मिळ होतं, पण त्या दोस्तीची याद प्रत्येकाच्या मनात ताजी असते. कधीमधी भेट होते, अधूनमधून फोनवर गप्पा होतात, पण या गप्पा अशा काही रंगतात की मध्ये इतक्या वर्षांचा गॅप होता हे देखील कोणाला कळू नये. अनोख्या दोस्तीचा हा याराना अनेकांसाठी अमूल्य ठेवा असतो. अशाच एका अनोख्या दोस्तीची कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही कहाणी आहे अमेरिकेतील 5 जिगरी दोस्तांची. शाळकरी वयात झालेली त्यांची दोस्ती आजही टिकून आहे. पण या दोस्तीची कहाणी इथेच संपत नाही. त्यांच्या दोस्तीला किमान 50 वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे आणि त्यातला 40 वर्षांचा इतिहास तर फोटोबद्धही झाला आहे. जॉन डिक्सन, जॉन मुलोनी, मार्क रूमर, जॉन वर्डलॉ आणि डॅलस बर्नी हे अमेरिकेतील 5 शाळकरी दोस्त. 1970च्या सुमारास हे सगळेजण शाळा सोबती होते. अनेक सुखदुःखात त्यांनी एकमेकांची सोबत केली होती. त्या काळापासून त्यांची दोस्ती. त्यांनी एक अनोखा नियम केला होता. पुढच्या आयुष्यात काहीही होऊ दे, शिक्षण, नोकरी, धंद्यानिमित्त कोणी कुठेही जाऊ दे, पण आपल्या दोस्तीचा सुगंध कायम टिकला पाहिजे. वर्षातला किमान एक तरी दिवस आपण एका ठिकाणी सर्व मित्रांसह भेटलंच पाहिजे. गेली 40 वर्षे त्यांनी हा नियम टिकवला आहे. कॅलिफोर्नियाच्या सीमेवर कोपको लेक नावाची एक जागा आहे. इथे असलेल्या एका केबिनमध्ये ते एकत्र भेटतात. त्या भेटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच ठिकाणी बसून 1982मध्ये त्यांनी आपला एक एकत्र फोटो काढला होता. प्रत्येकानं आपापली एक पोज घेतली होती. या घटनेला आता 40 वर्ष उलटून गेली, तरीही शाळकरी टीनेज वयात हे 5ही जण ज्या क्रमाने तिथे बसले होते, फोटोसाठी जी पोज त्यांनी घेतली होती त्याच क्रमाने ते आजही तिथे बसतात आणि तीच पोज देतात. आज 2022मध्येही हा सिलसिला अजूनही कायम आहे. या सिरीजमधला आपला 9वा फोटो नुकताच त्यांनी शेअर केला आहे. मध्ये एक दुर्दैवाची गोष्ट घडली, त्यामुळे मधल्या फोटोची आणि 5ही दोस्तांच्या मधल्या क्रमांकावर असणाऱ्या दोस्ताची जागा रिकामी राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण या 5ही जिगरी दोस्तांमधील एक जॉन डिक्सन यांना कॅन्सर झाला. त्यांचं मोठं ऑपरेशनही झालं. अक्षरशः जीवन मरणाची लढाई त्यांनी लढली, पण अखेर मृत्यूवर त्यांनी विजय मिळवला. नुकत्याच झालेल्या या भेटीत तेही आपल्या नेहमीच्या पोजमध्ये उपस्थित होते. सगळ्यांसाठीच हा भावनिक विषय होता. जॉन डिक्सन हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचं म्हणणं आहे, खरंच आयुष्याची एक खूप मोठी लढाई मी लढलो. सध्या तरी आमच्या दोस्तीनं सगळ्याच संकटांवर मात केली आहे. आमच्या दोस्तीला अजून यमराजही हात लावू शकलेला नाही. या 5ही दोस्तांमधील केवळ जॉन डिक्सन हेच आता सांता बार्बरा येथे राहतात. जॉन मुलोनी एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. ते न्यू ऑर्लिन्स येथे राहतात. मार्क रूमर आणि जॉन वर्डला हे दोघेही ओरेगन येथे राहतात. तर डॅलस बर्नी हे देखील शिक्षक असून ते कॅलिफोर्निया येथे राहतात. हे 5ही दोस्त इतकी वर्षे एका अनामिक ओढीनं एकमेकांच्या जवळ येत होते. 2017मध्ये CNN या अनोख्या दोस्तीची कहाणी सर्वांत पहिल्यांदा जगापुढे ठेवली आणि जगभरातल्या तमाम दोस्तांच्या आठवणी ताज्या केल्या. फिर मिलेंगे ये वादा है हमारा या 5ही दोस्तांच्या भेटीची अजून एक अजीब दास्ता आहे. ज्याप्रमाणे ते एका ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात, एकाच पोजमध्ये फोटो काढतात, त्याप्रमाणे त्याच केबिनमध्ये ते जेवण आणि नंतर फिशिंगही करतात. आपल्या आयुष्याची कहाणी एकमेकांशी शेअर करतात, जुन्या आठवणींत रमतात आणि पुन्हा एकदा याच दिवशी भेटण्याचा वादा करत एकमेकांचा निरोप घेतात.